नमस्कार सर्वांना, कशा आहेत सगळे? मजेत ना? तर घरामध्ये लहान मुलं असली की घराची अवस्था ना रोज अशी पाहायला मिळते. कितीही रोज साफसफाई करा तरी घरामध्ये लहान मुलांची इकडे तिकडे खेळणी पडलेलेच असतात. कुठं त्यांचे पेपर पडलेले असतात, बॉक्सेस पडलेले असतात, गाड्या वगैरे सगळं काही इकडे तिकडे पडलेलंच असतं. तर आता मी रोज हे साफ करते, तरी पण इथं खेळण्यावर टाकतोच. तर सोप्याखाली पाहू शकता किती खेळणी त्याने टाकलेले आहेत, बॉक्स टाकलेले आहेत. आणि ह्यामधले बॉक्स कागद ना मी अजिबात टाकून देऊ शकत नाही, कारण वरदलं ते नंतर कळलं ना की तो त्या गोष्टीसाठी खूप वेळ रडत बसतो. तर त्याला सवय आहे की बॉक्स असू कागद असू ना तो खूप दिवस जपून ठेवतो आणि त्याला जेव्हा आठवण येईल ना तेव्हा त्यासोबत खेळतो. तर आता तो सकाळी स्कूलमध्ये त्याला मी नेऊन घातलेला आहे आणि आता मग मी हे साफ करायला घेतलं, कारण तो असला ना की तो ना एक पण कागद इकडचं तिकडं होऊ देत नाहीत त्यामुळं. तर आता त्या स्कूलमध्ये आहे तर मी इथला जो कोपरा आहे ना तो साफ करायला घेतलेला आहे. आणि इथं ना सोप्याच्या तिथं कोपरा आहे तर तो स्पेशल वरदचाच आहे. तर त्या कोपऱ्यामध्ये तो त्याची खेळणी ठेवतो, कधी कधी तिथं बसून तो खेळतो सुद्धा. आणि हे असले कागद बॉक्स सगळं काही पिशव्या वगैरे तो जपून त्या कोपऱ्यामध्ये ठेवतो. तर आता ना मी हा कोपरा ना स्वच्छ करणार आहे आणि ना रोज इथं मी व्यवस्थित ठेवत असते, पण रोज त्याचं असं काहीतरी खेळून झालं की इकडं तिकडं ठेवायचं चालूच असतं. तर यासाठी मी ना ऑर्गनायझर मागवलेलं आहे. तर त्याआधी मी हे सगळं इथलं साफ करून घेणार आहे आणि मग इथं ऑर्गनायझर ठेवणार आहे. तर मी वरदला तसं शक्यतो काही बोलत नाही, त्यांनी पसारा जरी घातला तरी, कारण हेच वय आहे मुलांचं खेळणे खेळायचं. आणि आत्ता नाही खेळणे खेळणार तर मग काय मोठं झाल्यावर खेळणार का? तर मग जरी त्याने पसारा घातला तर मग मी तो संध्याकाळचा आवरते किंवा मग 2-3 दिवसातून मी ते सगळं खालचं साफ करून घेते. तर आता 2-4 दिवस होऊन गेले होते मी इथलं साफच केलं नव्हतं. मग मी म्हटलं आता इथलं सगळं काढावं आणि व्यवस्थित इथलं सगळं साफ करून घेऊयात. तर त्याने पहा किती बॉक्स आणि किती पिशव्या ठेवलेल्या आहेत. आता मी ना यातले काही बॉक्स ना एका मोठ्या पिशवीत घालून गॅलरीत ठेवते, म्हणजे त्याला नंतरून जेव्हा पाहिजे तेव्हा देता येईल. आणि ह्या कोपऱ्यामध्ये ना मी आता थोडंसं सामान ठेवणार आहे आणि सगळे काही कागद मी वाचून पिशवीत ठेवत आहे. एक जरी कागद इकडचा तिकडं झाला तरी तो रडत बसणार, म्हणून मग ना मी एका पिशवीमध्ये तिथले जे सगळे काही कागद होते ना ते टाकले. आणि त्याची छोटी छोटी खेळणी आहेत ना ती पण अशी इकडं तिकडंच पडलेली होती. तर त्याची खूप सारी खेळणी आहेत, म्हणजे 2 बास्केट त्याचे भरलेले आहेत. आणि या व्यतिरिक्त 2 बास्केट आहेत आणि हे एक छोटं बास्केट आहे. आणि बॉक्स पार्सलचे आले ना की तो पहिल्यांदा बॉक्स घेतो, त्या बॉक्सचं काहीतरी घर बनव किंवा त्या बॉक्समध्ये गाड्या टाक, असं काहीतरी त्याचं चालूच असतं. आणि मी पण खेळून देते, कारण की आता तो लहान आहे, हेच वय त्याचं खेळायचं, तर मग खेळ म्हणते. आणि मग नंतरून मग मी त्याचं हे असं थोडंसं आवरून घेते. तर मी आता हे सगळी छोटी छोटी खेळणी ना त्या बॉक्समध्येच ठेवणार आहे. आणि पार्सलचे जे कडक बॉक्स असतात ना त्याचा खरंच वापर होतो. आपण ना कचरा समजून ते फेकून देतो, पण ना वरची ही चांगली सवय आहे जी माझ्यामुळेच त्याच्यात आली असावी, कारण मला ही असे बॉक्स आहेत ना पार्सलचे ते जपून ठेवायला आवडतात. कारण त्या बॉक्सचा परत कधी वापर होईल ना हे सांगता येत नाही, आपण टाकून देतो आणि नंतर कशासाठी तरी आपल्याला ना ते लागत असतं. मग आपल्याला असं वाटतं की अरे आपण उगीच ते टाकून दिलं, ठेवलं असतं तर त्याचं काहीतरी आता काम झालं असतं. आणि मग कधी कधी विनाकारण पैसे जातात आपल्याला बाहेरून बॉक्स वगैरे आणायला. तर मग वरद पण ना हे असे बॉक्स ना जपून ठेवतो. आणि मग त्याची छोटी छोटी खेळणी आहेत ना बास्केट असलं तरी ह्या बॉक्समध्ये ठेवतो आणि खेळतो. आता ह्या बॉक्सलाच पाहते आणि ना त्याच्या पप्पाकडून घर बनवून घेतलंय, म्हणजे बॉक्स कापून घेतलाय थोडासा आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याने काहीतरी ठेवलेलं होतंच. मग मी ते पण बाहेर काढलं, ते पण ह्या बॉक्समध्ये टाकून घेतलं. आणि हे बॉक्स मग मी असं वरून त्याचं झाकण लावून आता इथली ना सगळी खेळणी मी उचलून ना सोप्यावरती ठेवते जरा वेळ, म्हणजे मग इथलं सगळं खालचं मला स्वच्छ असं झाडता येईल आणि खेळणी पण वरती राहतील. तर हे जे बॉक्स होता मी तो सोप्यावर ठेवून घेतला. त्यानंतर ही गाडी होती जी वरची फेवरेट आहे, तर रिमोटची गाडी आहे ती, तर ती पण मी वरती ठेवली. आणि पहा परत एका बॉक्समध्ये परत काहीतरी भरून ठेवलंय. काय काय भरून ठेवतो, काय काय खेळत असतो ना त्याचंच त्याला माहिती आहे. बघा कागद पण भरून ठेवला आहे, छोटी छोटी खेळणी पण भरून ठेवलेत आणि ह्या पण बॉक्स त्याने मोकळा नाही सोडला. तर आता मी याच्यातलं पाहते की काय काय ठेवण्यासारखं आहे, कुठं कुठं ठेवण्यासारखं आहे, तर तसं ठेवून देते त्याचं.
इथे मी आता या कोपऱ्यातलं ना झाडूने स्वच्छ असं झाडून काढलेलं आहे आणि यामध्ये ना खडे आहेत, तर त्याने असे कलरचे खडे जमा करून ठेवले होते. मग आता ह्या कचऱ्यात ते लावून जमणार नाही म्हणून मग मी ते खडे पण उचलून घेतले आणि आता ते खडे पण कशात तरी ठेवून द्यावं लागतील. त्याने कुठून आणलेत खालून की काय काय माहिती, पण असं कुठं पण गेला की हे असले कलरचे खडे जमा करून आणत असतो. तर ते खडे पण आता मी ठेवून देते आणि इथलं छान असं साफ करून घेतलं मी. तर आता मी मिशोवरून जे ऑर्गनायझर मागवलं होतं ना ते तुम्हाला दाखवते आणि त्याचं मी सांगते रिव्ह्यू पण कसं आहे ते. तर मी मिशोवरून ना हे ऑर्गनायझर मागवलं होतं, तर हे स्पेशल मी वरससाठी मागवले आहे. वरची खेळणी ठेवण्यासाठी आणि वरची जी काही थोडीफार पुस्तकं आहेत ती ठेवण्यासाठी. तर याचा ना आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकतो. आणि याच्यासोबत ना हे असे स्टीलचे पाईप आलेले आहेत, त्यानंतर हे असे ना कपडे पण आलेले आहेत. तर हे ना आपल्याला असं जोडायचं आहे. तर आता मी हे ना रात्री वरच्या पप्पांकडूनच मी हे जोडून घेतलेलं. थोडंसं ते कडक होतं जोडायला आणि त्याला भरपूर असे पाईप होते स्टीलचे आणि सपोर्ट पण चांगलं होतं त्याला. पण ना हे जोडताना थोडंसं ना हळूहळू जोडायला लागतं. जर थोडा जरी जोर दिला तर ना हे जे ब्ल्यू आहे ना जोडायचं ते तुटतं. हे पाहू शकता आमच्याकडून थोडंसं तुटलेलं, पण ना हे तसं छान आहे ऑर्गनायझर ठेवण्यासाठी आणि त्याला सपोर्ट पण छान आहे. तर मुलांची पुस्तकं किंवा त्यांची खेळणी ठेवण्यासाठी हे बेस्ट आहे आणि हे मला खूप आवडलं. तर याचे असे 4 सेक्शन तयार होतात आणि आपण कोणत्याही तिथं कोपऱ्यात ठेवू शकतो. तर आता आमच्या सोफ्याचा जो हा कोपरा आहे ना त्यामध्ये मी व्यवस्थित ठेवू शकते आणि ना मग मी त्याला सांगू शकते की तू तिथं ठेव. आणि ना वरच इथं चालले खेळायचं काम, त्याच्यात जाऊन बसतोय म्हणतो मी बसतो का पाहतो त्यामध्ये. आणि आता ते ना खालून त्याला सपोर्टसाठी ना परत ते स्टीलचे पाईप लावायचे आणि हे अशा पद्धतीने हे मी ऑर्गनायझर ह्या कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे आणि खूप छान खूप छान असं इथं बसलेले आहेत. तर वरची काही खेळणी, काही पुस्तकं, त्याचे ड्रॉइंगचे कलर वगैरे मी तिथं ठेवलेले आहेत आणि माझी काही पुस्तकं आहेत ती ठेवलेली आहेत तिथं. तर खूप आता छान असं इथं दिसत आहे आणि मस्त ऑर्गनाईज झालेलं आहे इथं. तुम्हालाही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. कमी बजेटमध्ये आहे आणि रेंटने राहत असाल तर ना हे असं छान आहे घेण्यासाठी. तर मी हे ऑर्गनायझर मागवलं आणि मला ते खरंच खूप आवडलेलं आहे. तर सुंदर आहे आणि इथं छान पण दिसत आहे. या कोपऱ्यामध्ये आधी जो पसारा दिसत होता तो काही दिसत नाही आहे आणि इथं जे आता आहे मी ठेवलेलं ते व्यवस्थित दिसत आहे. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया.